राणी झाली माझ्या देवाने बाळू मामाने बळीराजाची मोठ माझ्या देवाने बाळू मामाने बळीराजाची मोठ बघा देव देवळात नाही, देव तुमच्या आमच्या घरात आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. हा सार्थक होईल नर जन्माचे धरून यासत संग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. हल्लीची पोरं काय करतात, सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा, बिझनेस करायचा पैसा कमवायचा, आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवायचं, गाडी ते कुत्र घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू किती, 3 बिस्किट 250 रुपयाचा पुडा. कुत्र्याला कितीतरी जीव लावला तर जात लाडात का असणार चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापाला शेळी भाकर जरी घालून सांभाळलं तरी ती जात आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. सेवा कोणाच करायला पाहिजे, लगीन होईपत्र आई माझी म्हणतो या. एकदा लग्न झालं की जीवन माझं गुणाचं आणि आई बाप ते कुणाचं एवढं सांगाय माशा वाटलास का. बायको किती जर देखणी असली, कल्याणी देवेनी ऐश्वर्या राय सारखी, आई एवढं प्रेम ती करणार. कारण का बायको मिळाली जरी पोरी मधाची, आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची, आठवण ठेवावी रे आईच्या आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची, आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची. आईचं दूध कसं तयार होतं हो, मुरगाच घालून नाही ना, मग भरडा घालून होत असेल नाही. आईचं दूध कसं तयार होतं, रडताचं 2 थेंब आटलं की आईच्या एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती होती. आणि लेकरासाठी आईने किती तर लिटर रक्त आपल्या शरीरात आठवलंय. आणि त्या जर लेकरांना आईला तुझ्या आईचं म्हणून शिवी दिली तर बरं लागेल का. 50% पोरं आईला शिवी दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. आणि राहिलेली 50% पोरं बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलंस, म्हणतात का नाही हो, म्हणतात का नाही. हा बापाने काय केलं माहितीये का, बाप कष्टाचा का बाडी